वाशिम जिल्ह्यात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसतोय। दुपारी पाण्याने थोडीशी उसंत घेतल्यानंतर परत एकदा पाण्याच्या तीव्रतेत वेग आल्याचं बघायला मिळतंय। मी सध्या वाशिमच्या कळंबा महाली या गावात आहे आणि आपण बघू शकतो सध्या येथून वाहणाऱ्या पूस नदीला पूर आल्याने कळंबा महालीतील काही घरांना वेढा दिल्याचं चित्र आहे। रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी आहे, त्यामुळे येथील जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोठ्या प्रमाणात कालपासून पाऊस बरसत असताना शेती पिकांचं नुकसान झालं होतं। परत एकदा काही गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने पूर आला आहे आणि ही दृश्य आहेत पूस नदीच्या पुराची। मोठ्या प्रमाणात अनेक शेतात पाणी घुसल्याने शेतपिकांचं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या या काठाखालील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे। एकंदरीत मागील काही दिवसांपूर्वी पेरणीसाठी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते, मात्र आता अति पाऊस झाल्याने परत एकदा हे पीक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आता शासनाने दिलासा देण्याची गरज आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकं कशा पद्धतीने या घटनेकडे गंभीर दखल घेऊन कसे पंचनामे करतं किंवा शासन शेतकऱ्यांना कशी मदत करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, कळंबा महाली, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।